सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना कोर्टाने समन्स बजावलेले आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना घेराव घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने हे समन्स बजावलं गेलं आहे। निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। विनाअनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना 20% अनुदान दिलं जाणार आहे। ज्यांना आधी 20% अनुदान दिलं गेलं होतं त्यांना 40% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सोबतच कर्जमाफी विषयी जो निर्णय झाला त्याविषयी देखील माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे आमच्या शिक्षक बांधवांचा जो होता विनाअनुदानित शाळांचा तो सुद्धा निर्णय आज झालेला आहे आणि 20% 40%चा आज जो त्यांचा प्रलंबित विषय होता तो शिक्षकांच्या दृष्टिकोनातून तो एक महत्त्वाचा निर्णय आज कॅबिनेटमध्ये झालेला आहे। लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे। लोकशाहीमध्ये कोणी कुठलं पीक घ्यावं याची सक्ती आपण करू शकत नाही। आपण केवळ मार्गदर्शन करू शकतो, आवाहन करू शकतो। त्यामुळे अशी सूचना आलेली आहे की आपल्याला हळूहळू ऊस क्षेत्र कमी केलं पाहिजे। याचं कारण निर्माण होणारी साखर विकली पण जात नाही। या सगळ्यांच्या गोडाऊनमध्ये 3 वर्ष विकली जाणार नाही एवढी साखर आता पडलेली आहे। आणखी ऊस काढून काय करता, पण मांडू शकतो आपण, इथं कंपल्शन कायदा करू शकत नाही। आणि मग ऊसाला पर्यायी तेवढे पैसे देणारं उत्पादन सुद्धा सुचवावं लागेल। ज्यामध्ये विना अनुदानित वरून 2009ला अनुदानित झालेल्या शाळा व 2016 ते 18 मध्ये 20% अनुदान मंजूर झालेल्या शाळा व तुकड्या या सगळ्यांना 6 पे कमिशननुसार पूर्वलक्षी 1 एप्रिल 2019 पासून जवळजवळ 304 कोटी रुपयाचं अनुदान याची मंजुरी आज मंत्रिमंडळाने दिली। कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांनी आक्रोश मोर्चा काढला। मिळालेली मदत अपुरी असल्याचा आरोप करत हा आक्रोश मोर्चा निघाला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते। कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा निघालेला आहे आणि या आक्रोश मोर्चामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षरशः ऊसाची जी परिस्थिती जी काय झाली होती त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप दाखवत पूरग्रस्त या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कारण शिरोळ असेल, सांगली असेल या भागाला देखील मोठा फटका खरं तर बसलेला आहे आणि तिथून खरं तर हे सगळे शेतकरी या ठिकाणी आले। कुठल्या गावावरून आलेला तुम्ही? पाडळी बुद्रुक। पाडळी। मला सांगा काय परिस्थिती आहे ऊसाची? हे तर बघतोय आपण एकदम बाद परिस्थिती आहे। 100% पंचनामे वगैरे काय झाले? पंचनामे वगैरे झाले। नुकसान भरपाई काय मिळाली का? काय नाही अजून मिळाली, काय नाही मिळालेली। फसवं सरकार आहे आता। काय परिस्थिती यंदा? घातलेले पैसे देखील मिळत नाहीत, शेतात पेरलेले ती पैसे उगवणारच नाहीत, एवढी परिस्थिती बिकट आहे। मग तुम्ही कुठून आलाय? आम्ही सरळ वाढवून आलोय, इचलकरंजी। तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? तिच्यापेक्षा आमच्याकडे पूर्ण 57 गावापैकी 47 गाव पूर्ण पाण्याखाली होते असं, आणि सगळा ऊस पीक सगळं बुडून गेलेलं आहे। असा पूर्ण यापूर्वी तुम्ही कधी बघितलं? काय नाही, कधी पाहिलं नाही असं। पूर्ण रस्ता बंद होता 8 दिवस सगळा। ऊसाची काय परिस्थिती आहे? एकदम ऊस ह्या परिस्थितीत ऊस झालाय असं सगळं। 8-10 ऊस पाण्यात होते असं। पण मला सांगा, चंद्रकांत पाटील म्हणतात की मंत्री म्हणतात की नुकसान भरपाई दिली जाते। आता केव्हा दिली जाते नुसतं चाललंय एवढं झालं, प्रत्यक्षात अजून काय नाही, फक्त आश्वासनं घरी दिली जातात। शेतकऱ्यांच्या खात्यावरती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत स्वाभिमानी रस्त्यावरनं हटणार नाही। अजून आलेली नाही रक्कम कुठली नाही आलेले, फक्त जी पूरग्रस्तात जी घरं पडलेले आहेत त्यांची फक्त तुकडी मदत 5000 रुपये आलेले, 10,000 खात्यावरती जमा करतो म्हटलेले आहेत। शेजारीच माझं कर्नूर गाव, शेजारीच माझ्या गाव कर्नाटक राज्य आहे, तिथं घर पडले त्याला 5 लाख मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये एवढी तुकडी मदत का? हा आम्हाला माननीय मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मला वाटतंय आजच्या मोर्चामुळे मामा फरक पडेल? 100% पडणार, घ्यायला लागेल, घ्यावी लागणार, नाहीतर शेतकरी रस्त्यावर उतरणार। परत घेणारच ते। खरं तर तसेच 7-12 कोरा झाल्याशिवाय स्वाभिमानी रस्त्यावर हटणार नाही।
राजू शेट्टी आणि सतीश पाटील या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हा मोर्चा निघतोय आणि सगळे कार्यकर्ते असतील, पूरग्रस्त असतील, ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मोर्चानंतर राज्य सरकार जी मदत तोकडी सध्या जी दिली जाते ती मदत वाढविल असा देखील विश्वास या सगळ्या शेतकऱ्यांना आणि पूरग्रस्तांना आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. इतरही महत्त्वाच्या